अखेर मावळ लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांची वर्णी लागलेली आहे आणि ते कमळावर नव्हे तर धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मावळ लोकसभेची निवडणूक लढणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता पहिली प्रतिक्रिया काय आहे? महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांच्याशी आता तुमचा सामना होणार आहे। माझी तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारीची आज घोषणा केली। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महायुतीच्या पक्षाचे सर्व घटक पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय अजितदादा, केंद्रीय सर्व नेते यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मला या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्यासंदर्भामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेली आहे। गेले 10 वर्ष करत असलेलं काम, त्याचबरोबर जनसंपर्क लोकांमध्ये असलेला त्या बळावरती पुन्हा एकदा या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे। खरं तर तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाताना यावेळची समीकरणं थोडी वेगळी आहेत। तुमच्यासोबत अजित पवारांचा गट आहे, भाजप तर आहेच, परंतु भाजप आणि अजित पवार गट यांच्यात कमालीची नाराजी जी आहे ती तुमच्याबद्दल पाहायला मिळाली होती। तर ही तुम्ही नाराजी कशी शमवणार आहात? कारण ती शमवल्याशिवाय विजय जो आहे तो तुमचा सुकर होणार नाही। राज्यामध्ये महायुती घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात। त्याच्यामध्ये शिवसेना पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा RPI, इतर घटक पक्ष या निवडणुकीला सामोरं जात असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळालेली। मावळमध्ये मला संधी मिळालेली। तिकीट मागेपर्यंत खरं तर प्रत्येक पक्षाचे नेते तिकीट मागत होते आणि या मतदारसंघामध्ये तसा वेगळा काही संघर्ष नाही महायुतीच्या नेत्यांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा। मला 100% खात्री आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वजण एकमुखाने एक दिलाने महायुतीचं काम करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा विजय हा निश्चितपणे असं मला वाटतं। आजवर जो या ठिकाणी विरोध श्रीरंग बारणे यांना होत होता तो विरोध आता भाजप आणि अजित पवार गटाकडनं होणार नाही, ते महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास या ठिकाणी श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय। आता हेच पाहायचं आहे की श्रीरंग बारणे यांची यावेळेला हॅट्रिक होणार का? नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।